वेलकम बॅक. आपला 15 मिनिटाचा वेळ संपला होता म्हणून आपण पुढच्या व्हिडिओकडे येतोय. आपण पाहिलं की मल्टीव्हायब्रेटरचे 3 प्रकार असतात. कोणते कोणते 3 प्रकार पहा, पुन्हा एकदा पाहूया. मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल. मोनोस्टेबल म्हणजे काय? ज्याच्यात एक अवस्था स्टेबल असते आणि एक अवस्था ही अनस्टेबल असते. स्थायी अवस्थेतून म्हणजे स्टेबल अवस्थेतून अस्थायी अवस्थेत जाण्यासाठी त्याला ट्रिगरची आवश्यकता असते. इथं एक अवस्था स्टेबल आहे म्हणून एक ट्रिगरची गरज. अस्टेबलमध्ये दोन्ही अवस्था अस्टेबल आहेत, अस्थायी आहेत. therefore there is no need of trigger. Okay, our focus is on bistable multivibrator. मी एक्झाम्पल घेतलं होतं की लाईट मला सुरू करायचं असेल तर जोपर्यंत मी बटन ऑन करत नाही तोपर्यंत लाईट ऑन राहत नाही. बटन ऑन केला म्हणजे एक ट्रिगर लावली, लाईट ऑन झाला. पुन्हा जर त्याला ऑफ करायचं असेल तर देन आय हॅव टू अप्लाय सेकंड ट्रिगर पल्स टू स्विच इट ऑफ. येते लक्षात? म्हणजेच बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये 0चं 1 करायचं असेल तर ट्रिगर लागते. लक्षात? कारण दोन्ही अवस्था त्याच्या स्टेबल आहेत. वन्स you apply the trigger, it changes its state from 0 to 1. Got it? आता हा 1 मध्ये कायम राहील जोपर्यंत तुमचा लाईट ऑन आहे, बटन ऑन आहे तोपर्यंत लाईट ऑन आहे. आता जर मला त्याची अवस्था बदलायची असेल then again I have to apply trigger pulse. Now I am applying here trigger pulse, then this flip-flop multivibrator changes its state from 1 to 0. It means that in bistable multivibrator we need 2 trigger pulses. Got it? Monostable ला 1 trigger pulse, bistable ला 2 trigger pulse, astable ला एकही trigger pulse लागत नाही. मोनोस्टेबल टायमर म्हणून वापरतात, अस्टेबल ऑसिलेटर म्हणून, क्लॉक जनरेटर म्हणून वापरतात. बायस्टेबल सर्किट इज यूज ॲज फ्लिप फ्लॉप. काय म्हणून वापरतात त्याला? फ्लिप फ्लॉप. नोट दिस पॉइंट, फ्लिप फ्लॉप. येते लक्षात? 11वी मध्ये आपण पाहिलं होतं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये 2 प्रकारचे मुख्य सर्किट असतात. देर आर 2 मेन सर्किट्स इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. वन इज कॉम्बिनेशनल अँड सेकंड वन इज सिक्वेन्शियल. कॉम्बिनेशनल मध्ये आपण मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर, डिकोडरचा अभ्यास केला होता आणि सिक्वेन्शियलमध्ये आपण फ्लिपफ्लॉपचा अभ्यास सुरू केला होता. पण मध्येच कोविड-19 आला आणि आपल्याला थांबावं लागलं होतं. आता आपण 1 किंवा 2 व्हिडिओ या फ्लिपफ्लॉपसाठी देऊयात म्हणजे तुमचा फ्लिपफ्लॉपचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. हा फ्लिपफ्लॉप काय असतो पहा. व्हॉट इज फ्लिपफ्लॉप? फ्लिपफ्लॉप इज sequential logic. What is the difference between combinational logic and sequential logic? आठवा ते लेक्चर 8 मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉम्बिनेशनल लॉजिकमध्ये त्या सर्किटचं आउटपुट जे असतं ते त्याला दिलेल्या इनपुटवर, त्या वेळेस दिलेल्या इनपुटवर, इट्स आउटपुट डिपेंड्स ऑन द इनपुट ऑफ दॅट टाईम. त्यावेळेस जसं इनपुट असेल तसं तुम्हाला आउटपुट मिळेल. दॅट इज नोन ॲज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. मक्स, डीमक्स, एन्कोडर, डिकोडर आर द कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. त्यांचं आउटपुट हे त्यावेळेस जी इनपुट असेल त्यानुसार आउटपुट मिळतं. देन व्हॉट इज अबाउट सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट? इन सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट आउटपुट डिपेंड्स ऑन द इनपुट as well as its previous input. त्यावेळेस लावलेलं इनपुट आणि त्याच्या आधी काय होतं ते इनपुट याच्यानुसार त्याचं आउटपुट बदलतं. म्हणजे तो काहीतरी स्टोअर करून ठेवतो. म्हणून फ्लिपफ्लॉपला 1 बीट मेमरी सेल. नोट दिस पॉइंट. रिकाम्या जागा जोड्या लावा. ट्रू ऑर फॉल्स किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये विचारलं जातं. फ्लिपफ्लॉप इज 1 बीट मेमरी सेल. म्हणजे तो 1 बीट माहिती साठवू शकतो. येते लक्षात? मग सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटमध्ये आपण काय वापरतो? फ्लिपफ्लॉप.
आणि फ्लिप फ्लॉप म्हणून आपण काय वापरतो? येस, आताच पाहिलं मी, बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणून काही वेळेस. Therefore, sometime flip-flop is defined as bistable multivibrator. That is, flip-flop is nothing but the bistable circuit. Flip-flop काय आहे? बायस्टेबल सर्किट आहे. बाय म्हणजे काय? दोन. त्याला दोन अवस्था असतात. त्या दोन्ही अवस्था कशा आहेत? स्टेबल आहे. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी त्याला कशाची गरज भासेल? ट्रिगरची गरज भासेल. कन्सेप्ट क्लिअर? येतं लक्षात? देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फ्लिप-फ्लॉप. आपण इथं काही फ्लिप-फ्लॉपचे नाव मी सांगितलेली आहेत. एक आहे तुमचा RS फ्लिप-फ्लॉप, दुसरा आहे D फ्लिप-फ्लॉप, तिसरा तुमचा JK फ्लिप-फ्लॉप. या JK फ्लिप-फ्लॉपचं रूपांतर तुम्ही मास्टर स्लेव्ह JK फ्लिप-फ्लॉप किंवा T फ्लिप-फ्लॉपमध्ये करू शकतात. म्हणजेच आपण जर कोणी विचारलं की स्टेट व्हेरियस टाइप्स ऑफ फ्लिप-फ्लॉप, देन यू कॅन आन्सर देम that flip-flops are of 5 types: RS flip-flop, D flip-flop, JK flip-flop, master slave JK flip-flop, and T flip-flop. Got it? These are the different types of your flip-flop. कोणताही फ्लिप-फ्लॉप शिकण्याआधी तुम्हाला RS फ्लिप-फ्लॉप जर माहिती असेल तर बाकीचे फ्लिप-फ्लॉप समजणं एकदम सोपं असतं. This flip-flop is also known as latch. काही लोक याला काय म्हणतात बाळांनो? लॅच असं म्हणतात. येते लक्षात? मग RS फ्लिप-फ्लॉपमध्ये काय असतं? इथं मी त्याचं लॉजिक सिम्बॉल दाखवलेलं आहे. दिस फिगर शोज द लॉजिक सिम्बॉल ऑफ RS फ्लिप-फ्लॉप. हिअर R and S are the trigger input. आपल्याला माहिती आहे की फ्लिप-फ्लॉप इज बायस्टेबल सर्किट अँड बायस्टेबल सर्किट हॅव 2 ट्रिगर्स. ओके, त्याला किती ट्रिगर असतात? 2 ट्रिगर असतात. मग इथं ट्रिगर म्हणून मी R आणि S हे 2 ट्रिगर इनपुट वापरलेले आहेत. 2 आउटपुट मी इथं दाखवलेले आहेत, Q अँड Q बार. काही लोक याला Q कॉम्प्लिमेंट म्हणतात, काही Q बार म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा, बट मी जनरली Q बार किंवा कधी कधी Q कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. ओके, देन सी, फ्लिप-फ्लॉप इज bistable circuit having 2 trigger input R and S respectively and 2 outputs, that is Q and Q bar. Got it? इथं आपण त्याचं ट्रूथ टेबल दाखवलेले पहा. नोट दिस ट्रूथ टेबल पहा. इफ R and S are input, Q and Q bar are its output. पहा, R0 असेल, S0 असेल. When R and S are 0, then there is no change in output. No change in output means जर आधी Q0 असेल आणि Q बार 1 असेल, ऑफकोर्स Q आणि Q बार कसे असतील? एकमेकांना कॉम्प्लिमेंट असतील. म्हणजे Q जर 0 असेल तर Q बार काय असेल? येस, 1 असेल. ओके, लक्षात घ्या, Q इज नेव्हर इक्वल टू Q बार. Q आणि Q बार कधीही सारखे नसतील. Q 0 असेल तर Q बार 1, Q बार 1 असेल तर Q 0, Q बार 0 असेल तर Q 1. समजतंय ना? म्हणजे Q and Q bar are the complements of each other. Okay, note this point. When R is equal to 0, S is equal to 0, then there is no change. It means that the previous output remains as it is. म्हणजे आधी जर Q बरोबर 0 आणि Q bar बरोबर 1 असेल तर हे जे आउटपुट आहे हे जसंच तसं राहतं. केव्हा? जेव्हा R इज इक्वल टू 0 असेल, S इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. ओके, दुसरी कंडिशन पाहूया. R इज इक्वल टू 0, S इज इक्वल टू 1. When R is equal to 0, S is equal to 1, then you get output Q is equal to 1 and Q bar is equal to 0. Output Q is equal to what? 1. And Q bar is equal to what? 0. Then flip-flop is said to be set. या स्थितीला फ्लिप-फ्लॉप सेट आहे. SET. फ्लिप-फ्लॉप सेट आहे. S फॉर सेट. लक्षात घ्या, लॉजिक वापरतोय मी, लॉजिक समजून घ्या. When R is equal to 0, S is equal to 1. S is equal to 1. S म्हणजे सेट. म्हणजे फ्लिप-फ्लॉप काय होईल? सेट होईल. फ्लिप-फ्लॉप सेट होईल म्हणजे काय होईल? Q is equal to 1 होईल.
नॅचरली क्यू बार काय होईल 0. सगळं काही डोक्यात भरायचं नाही, लॉजिक वापरायचं. समजतंय ना. R is equal to 0 असेल, S is equal to 1 असेल, it means that flip-flop is set. Flip-flop is set means its output. Whenever I pronounce output, it is Q output, not Q bar. जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत मी जर आउटपुट म्हणत असेल तर ते कोणतं आउटपुट समजायचं, Q आउटपुट समजायचं. स्पेशली जेव्हा मी म्हणेल Q बार, देन यू विल सपोज इट ॲज अ Q बार आउटपुट. ओके. मग आता पहा, R is equal to 0, S is equal to 1. It means that flip-flop is set, and when flip-flop is set, you get Q is equal to 1 and Q bar is equal to what? 0. Got it? आता आपण पुढच्या कंडिशनकडे पाहूया. When R is equal to 1, S is equal to 0. See here, R is 1, S is 0. Now you are getting here Q is equal to 0 and Q bar is equal to 1. This condition is known as reset condition. That is, in this condition, flip-flop is reset. Note here, when R is equal to 1, R for, yes, जसं आपण S for set म्हटलं तर R for काय म्हणायचं, reset. जेव्हा R is equal to 1 असेल तेव्हा फ्लिप-फ्लॉप काय होईल, रिसेट होईल. फ्लिप-फ्लॉप रिसेट झाला म्हणजे काय, आउटपुट 0 होईल. आउटपुट म्हटलं कोणतं आउटपुट, यस, Q आउटपुट. म्हणजे काय 1 होईल, Q बार 1 होईल. गुड. म्हणजे व्हेन फ्लिप-फ्लॉप गेट रिसेटेड, इट्स आउटपुट गोज टू 0 अँड Q बार आउटपुट गोज टू 1. लक्षात आलं. दोन कंडिशन लक्षात ठेवा. S is equal to 1, flip-flop set. Flip-flop set, Q is equal to 1. R is equal to 1, flip-flop reset. Flip-flop reset, Q is equal to 0. बस या दोन कंडिशन जर तुमच्या लक्षात असतील तर देन RS flip-flop is the simple funda. Last condition is when R is equal to 1, S is equal to 1. R पण 1 आहे, S पण 1 आहे. या कंडिशनमध्ये काय होतं, both the Q and Q complement output, Q and Q bar output try to race. दोन्ही Q आणि Q bar आउटपुट काय करायचा प्रयत्न करतात, रेस. मी पुढे जाऊ का तू पुढे जाऊ. येते लक्षात. ही रेस कंडिशन कशी येते, जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप त्याचा अभ्यास करू तेव्हा लक्षात येईल. येते लक्षात. मग मला वाटतं तुम्ही आता फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, की जेव्हा S is equal to 1 असेल तेव्हा फ्लिप-फ्लॉप यस सेट होईल. फ्लिप-फ्लॉप सेट झाला म्हणजे Q यस 1 होईल. जेव्हा R is equal to 1 असेल तेव्हा फ्लिप-फ्लॉप रिसेट होईल. फ्लिप-फ्लॉप रिसेट झाला म्हणजे काय होईल, S is equal to 0 होईल. म्हणजे मी जर सांगितलं हा फ्लिप-फ्लॉप सेट आहे म्हणजे आउटपुट काय असेल जाईल, ओके, आउटपुट 1 असेल. मी जर सांगितलं फ्लिप-फ्लॉप रिसेट आहे म्हणजे आउटपुट काय असेल, यस 0. म्हणजे flip-flop set output 1, flip-flop reset output 0. I am stating here output as Q output, not Q bar. Unless otherwise stated, you have to consider only Q output. समजतं मी काय सांगितलं ते. ओके. आता आपण हे फ्लिप-फ्लॉप कसे तयार करतात. ट्रान्झिस्टर वापरून फ्लिप-फ्लॉप तयार करता येतात. आपण या ठिकाणी गेट वापरून फ्लिप-फ्लॉप कसे तयार करतात ते पाहूया. 2 गेट वापरून आपण फ्लिप-फ्लॉप तयार करू शकतो. मला वाटतं हा टॉपिक मी 11वीला घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण थोडंसं रिपीट करण्याचा प्रयत्न करतोय. वी कॅन कन्स्ट्रक्ट फ्लिप-फ्लॉप युजिंग 2 गेट्स, आयदर नॉर गेट और नॅन्ड गेट. नॉर अँड नॅन्ड गेट. कोणते गेट येते, यस, डिराइव्ड गेट. गुड. आणखी त्याला काय म्हणतात, त्याला वी कॅन कन्स्ट्रक्ट each and every gate with the help of this gate. Therefore, these gates are known as universal gate. Got it? आठवतं का सगळं? गुड. मग नॉर अँड नॅन्ड गेट वापरून आपण काय करू शकतो, फ्लिप-फ्लॉप तयार करू शकतो. ठीक आहे. पहा बरं, इथं नॉर गेट मी दाखवलेला आहे. आठवा, नॉर गेट आठवा पुन्हा. दिस इज द सिम्बॉल ऑफ नॉर गेट. नॉर गेटचं ट्रूथ टेबल तुम्हाला आठवलं पाहिजे. नॉर गेटचं ट्रूथ टेबल काय, त्याचं लॉजिक इक्वेशन काय आठवतं, y is equal to, yes, y is equal to a plus b bar. a plus b
बार म्हणजे जे ऑर्गेट करतं